मनश्री, माझा आवाज ऐकू होत असेल तर कपिल सिब्बल आत्ता जी मांडणी करतात त्यामध्ये एक महत्त्वाचा भाग त्यांनी सांगितलेला आहे आणि विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातला भाग त्यांनी वाचून दाखवला आहे आणि यामध्ये ते म्हणतात की 2018 मधला नेतृत्व रचना ही संबंधित नेतृत्व रचना आहे आणि ती मान्य करतात आणि त्यानंतर त्याकडेच दुर्लक्ष केलं जातं. सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयातला काही भाग हा सर्वोच्च न्यायालयामध्ये वाचून दाखवलेला आहे. ते म्हणतात की 2018 मधली नेतृत्व रचना ही संबंधित नेतृत्व रचना आहे जी एका वेळी मान्य झालेली होती आणि नंतर त्याकडेच दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. थोडक्यात हा मुद्दा तोच आहे जो शिवसेना पक्षाच्या घटनेसंदर्भातला आहे. अध्यक्षांच्या निर्णयातल्या विरोधाभासावरती कपिल सिब्बल यांनी बोट ठेवलेला आहे. कारण 2018 मध्ये पक्षाच्या घटनेमध्ये ज्या पद्धतीची नेतृत्व रचना होती ती त्यावेळेस मान्य करण्यात आली. कारण 2018ची घटना ही एका अर्धा प्रकारे मान्य करण्यात आली आणि त्यानंतर त्याच घटनेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आणि त्यानंतर असं म्हणण्यात आलं की आमच्याकडे घटना ही पोहोचलेलीच नव्हती. 1999 सालची घटना आमच्याकडे होती आणि त्याच मुद्द्यावरती पुन्हा एकदा कपिल सिब्बल प्रहार करताना आपल्याला बघायला मिळतात की शिवसेना पक्षाची जी घटना जी अमान्य करण्यात आलेली होती निवडणूक आयोगाकडनं त्याच घटनेचा आधार घेत 2018 मधलंच पक्ष नेतृत्वाची रचना ही एक प्रकारे मान्य केलेली होती निवडणूक आयोगाने. कारण उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यावेळेचं पक्ष नेतृत्व होतं. मात्र वारंवार निवडणूक आयोगाने नंतर म्हटलं की त्यानंतरची जी घटना दुरुस्ती झाली किंवा जे काही सुधारित घटना झाली ती आमच्यापर्यंत पोहोचलेलीच नाही आणि या संदर्भात सुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले. त्यामुळे 2018च्या घटनेचा रचनेचा भाग हा निवडणूक आयोगाने आधी मान्य केला आणि त्यानंतर त्याच रचनेला अमान्य केलं. हा विरोधाभास होता. दोन अर्थांनी अशा प्रकारे निवडणूक आयोगाने वक्तव्य केलेली आहेत. त्याच्यामुळे या विरोधाभासाचा नेमका अर्थ काय काढायचा असा प्रश्न कपिल सिब्बल उपस्थित करतायत आणि याच विरोधाभासावरती कपिल सिब्बलांनी सध्याच्या घडीला प्रश्न उपस्थित केलेला आहे, बोट ठेवलेला आहे. कपिल सिब्बल असं म्हणतात की जर तुमचं असं म्हणणं असेल की निवडणूक आयोगाची कार्यवाही आणि अपात्रतेच्या याचिका या स्वतंत्र गोष्टी आहेत तर निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीचा संदर्भ या प्रक्रियेमध्ये कसा आणला जाऊ शकतो आणि 1999ची घटना ही निवडणूक आयोगाच्या दस्तऐवजांमध्ये उपलब्ध होती का असे देखील कसे म्हटले जाऊ शकते हा प्रश्न सुद्धा कपिल सिब्बलांनी उपस्थित केलेला आहे. याचा अर्थच हा होतो की जर अपात्रतेची कार्यवाही, अपात्रतेच्या याचिका आणि निवडणूक आयोगाची कार्यवाही या जर स्वतंत्र गोष्टी आहेत असं समजलं तर 1999ची घटना ही निवडणूक आयोगाच्या दस्तऐवजावरती उपलब्ध होती याच महत्त्वाच्या मुद्द्याकडे आता लक्ष वेधलं जातंय आणि त्यावरच कपिल सिब्बल प्रश्न उपस्थित करतायत. अगदी अत्यंत महत्त्वाचा खरं तर हा मुद्दा आत्ता हा उपस्थित झालेला आहे. कृष्णात, आपल्या काय या संदर्भात आणखी काही अपडेट येत आहेत, काय या संदर्भातले डिटेल्स आहेत? नक्कीच अपडेट येत आहेत. सुप्रीम कोर्टानं देखील या संदर्भात काही प्रश्न हे कपिल सिब्बल यांना केलेलं पाहायला मिळत आहे. 2018च्या घटनेनुसार जर मुख्य नेतापद केलं गेलं होतं ते यांना कळवलं होतं का, म्हणजे निवडणूक आयोगाला कळवलं होतं का, अशा प्रकारचा मुद्दा हा प्रश्न जो आहे तो सुप्रीम कोर्टाच्या बेंचनं उपस्थित केलेला आहे. त्यावर उत्तर देताना कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे की अशा प्रकारे मुख्य नेतापद निवडल्याचं कुठंही आयोगाला कळवल्याचं रेकॉर्डवर दिसत नाही आणि त्याचबरोबर मुख्य नेतापद हे घटनेत आहे का असा देखील प्रश्न हा सुप्रीम कोर्टाने विचारला गेलेला आहे. त्यावेळी देखील सांगितलं की ती मुख्य नेतापद हे कुठल्याही 2018च्या घटनेमध्ये देखील नाही किंवा 1999च्या देखील घटनेमध्ये नाही आणि जे काही अधिकार आहेत प्रामुख्यानं जे घटनेनुसार येतात ते सर्वाधिकार पक्षप्रमुखांनाच अधिकार आहेत. सर्वाधिकार व्हीप नेमण्याचा अधिकार असू दे किंवा गट नेता नेमण्याचा असू दे किंवा इतर जे महत्त्वाचे पक्षाच्या अंतर्गत जे निर्णय घेणं गरजेचं आहे ते सर्व निर्णय हे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच आहेत आणि त्यामुळं ज्या पद्धतीनं पक्षप्रमुखांना सर्वाधिकार आहेत ते हे देखील ऑन रेकॉर्ड आहेत. म्हणजे घटनेमध्ये लिहिलेलं आहेत की पक्षप्रमुखांना कोणते कोणते अधिकार आहेत. 2018च्या घटनेनुसार 39 जण निवडून आले होते. साधिकालिक केसनुसार असे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. साधिकालिक केसचा देखील प्रश्न या संदर्भ जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून उपस्थित केला जात आहे आणि 2018च्या घटनेनुसारच हे सर्व 39 आमदार निवडून आले आणि त्या 2018च्या घटनेलाच लोकशाही विरोधी आहे किंवा असंवैधानिक ही घटना आहे हे म्हणणं कितपत योग्य आहे. ज्या घटनेनुसार
जे 2000 घटनेच्या आधारे या 39 आमदारांना EB फॉर्मचं वाटप केलं गेलं, त्यानुसार ते आमदार म्हणून निवडून आले आणि त्यानंतर त्या 2018च्या घटनेला थेटपणे आव्हान दिलं जातं. हे कसं काय शक्य आहे असं कपिल सिब्बल यांचं मत आहे. अगदी कृष्णात यामध्ये एक महत्त्वाची मांडणी आता कपिल सिब्बल यांनी त्यांच्या युक्तिवादामध्ये केलेली आहे. कृष्णात त्यांनी अशी मांडणी केली आहे की ज्यांना अधिकार क्षेत्र नाही असे विधानसभा अध्यक्ष राजकीय पक्षाच्या नेतृत्वाची तुलना 1999 मधल्या पक्षाच्या घटनेशी करतात आणि नेतृत्वाची रचना ही पक्षाच्या घटनेनुसार नाहीये असा निष्कर्ष काढतात. हा त्यांच्या अधिकार क्षेत्राचा भाग कसा असू शकतो, म्हणजे आपल्या अधिकार कक्षेच्या बाहेर कशा पद्धतीनं त्यांनी काम केलेलं आहे विधानसभा अध्यक्षांनी, हा मुद्दा इथे मांडताना कपिल सिब्बल म्हणतात की मीच तो राजकीय पक्ष आहे आणि पक्षाची रचना अशी आहे आणि मीच पक्षप्रमुख आहे हे ते मान्य करतात. म्हणजे ज्यांनी हे सदस्यत्व घेतलेले तर त्यांनी हे मान्य करतात की जे पक्षप्रमुख आहेत त्यांचेच निर्णय अंतिम असणार आहे. तर पक्षाची रचनाच अशी आहे की पक्षप्रमुख म्हणजेच तो राजकीय पक्ष आहे. यामध्ये त्यांचा कोणताही आक्षेप नाहीये. त्यांची नियुक्ती त्याच रचनेअंतर्गत झालेली आहे. मग 1999च्या घटनेकडे परत जाण्याचा प्रश्न कुठे उद्भवतो? ही काही केवळ सैद्धांतिक किंवा शैक्षणिक चर्चा नाहीये, तर हे प्रत्यक्ष राजकारण आहे. मी त्यांना पक्षचिन्ह देतो, ते त्या चिन्हावर निवडणूक लढवतात, त्या चिन्हावर निवडून येतात, ते मंत्री सुद्धा बनतात आणि त्यानंतर अध्यक्ष म्हणतात की ते वैध नाही. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा वाटते कपिल सिब्बल यांनी त्यांच्या या मांडणीमध्ये केलेला आहे. आणि ते म्हणतात की 2018च्या घटनेनुसार जी काही कार्यवाही झाली त्या घटनेचा लाभ त्यांना मिळालेला आहे, कारण त्यांची निवड त्याच घटनेअंतर्गत झालेली आहे. तेव्हा अशा स्थितीमध्ये तुम्ही त्या घटनेकडे दुर्लक्ष करता आणि एका गटाला त्या घटनेचा लाभ देता आणि मग ते म्हणतात की विधिमंडळातल्या बहुमतामुळे तोच राजकीय पक्ष आहे. त्यामुळे हा मुद्दा उलगडून मला वाटतं हा खूप महत्त्वाचा आहे. हा आपण आणखी थोडंसं उलगडूया. मनश्री, नक्की सिब्बल जे म्हणतायत की 2018च्या घटनेनुसार जी काही कार्यवाही झालेली होती त्या घटनेचा लाभ शेवटी कोणाला मिळाला, तर समोरच्या म्हणजेच एकनाथ शिंदेच्या पक्षाकडे गेलेल्या सगळ्या आमदारांना मिळाला आहे आणि स्वतः एकनाथ शिंदेंना मिळालेला आहे. कारण घटनेअंतर्गतच त्यांची त्या पदावरती निवड झालेली होती. पक्षांतर्गत जी काही पदं होती, जी घटनात्मक पदं होती, पक्षातली पदं होती, ती घटनेअंतर्गतच, म्हणजे कुठल्या घटनेअंतर्गत, तर 2018च्या घटनेअंतर्गतच मिळालेली होती. अशा स्थितीमध्ये तुम्ही घटनेकडे दुर्लक्ष करता आणि त्या ज्या गटाला घटनेवरती आक्षेप आहे तोच गट घटनेचा लाभ सुद्धा घेतो. अशा पद्धतीने विधिमंडळातल्या बहुमतामुळे तोच राजकीय पक्ष आहे हा देखील दावा केला जातो, तो याच घटनेमुळे केला जातो. थोडक्यात कपिल सिब्बलांना जे म्हणायचं आहे तर सोप्या भाषेत, किंवा कपिल सिब्बल अर्थातच सर्वोच्च न्यायालयात कायदेपंडित आहेत त्याच्यामुळे कायदेशीर भाषेत बोलतायत, मात्र सोप्या भाषेत सांगायचं झालं तर 2018च्या ज्या घटनेवरती वारंवार आक्षेप उपस्थित करण्यात आलेले आहेत त्याच घटनेचा लाभ एकनाथ शिंदे त्यांच्या सहकाऱ्यांना झालेला आहे हे कपिल सिब्बल सांगू पाहतायत. कारण याच घटनेनुसार पक्षामधली पदं ही तुम्हाला मिळालेली होती, हे कपिल सिब्बलांचं पहिलं म्हणणं आहे. दुसरं म्हणणं म्हणजे याच घटनेनुसार तुम्हाला पक्षचिन्ह वापरता आलं, तुमच्या पक्ष नेतृत्वाच्या संमतीनं वापरता आलं, म्हणजेच उद्धव ठाकरेंच्या संमतीनं ते वापरता आलं, म्हणूनच तुम्ही निवडणुका लढवल्या आणि धनुष्यबाण त्यावेळेच्या पक्षचिन्हावरती तुम्ही निवडून देखील आलात आणि पुन्हा एकदा निवडून आल्यामुळे तुम्हाला सरकारमधली सुद्धा महत्त्वाची पदं मिळाली. अर्थातच या कारणांमध्ये या सगळ्याच्या मुळाशी पक्षाची घटना होती म्हणूनच तुम्हाला पक्षातली पदं मिळाली, म्हणूनच तुम्हाला निवडणुकीमध्ये चिन्ह वापरायला मिळालं आणि म्हणूनच तुम्ही निवडून येऊन सरकारमध्ये एक महत्त्वाच्या पदावरचे विराजमान व्यक्ती झालात. हा युक्तिवाद कपिल सिब्बल करतायत. आणि दुसऱ्या बाजूने कपिल सिब्बल हे देखील म्हणतायत की हीच ती घटना होती ज्याच्यावरती दावा करत तुम्ही असं म्हणतायत की आता हा पक्ष आमचा आहे आणि हे चिन्ह देखील आमचं आहे. जर 2018च्या घटनेवर तुम्हाला इतका आक्षेप असेल तर तुम्हाला पक्षावरती किंवा चिन्हावरती दावा सांगण्याचा देखील कोणताही अधिकार उरत नाही, असं कपिल सिब्बलांचं म्हणणं आहे. अर्थातच कपिल सिब्बल न्यायालयीन प्रक्रियेतल्या कामकाजातल्या भाषेमध्ये हे सगळं बोलतायत, मात्र त्याचा सोपा अर्थ हाच होतो की जर 2018ची शिवसेनेची घटना तुम्हाला अमान्य असेल, ती अलोकशाहीवादी आहे, अलोकतांत्रिक आहे, अशा पद्धतीचे जर दावे समोरून केले जात असतील तर याच घटनेचा आधार घेऊन तुम्हाला वेगवेगळी पदं मिळालेली आहेत, याच घटनेचा आधार घेऊन त्या पक्षाच्या चिन्हावरती तुम्ही निवडून आलेला आहात आणि त्याच घटनेचा आधार घेऊन आता हा पक्षच आमचा आहे अशा पद्धतीचे दावे तुम्ही करता आहात. त्याच्यामुळे हा विरोधाभास कपिल सिब्बल न्यायालयासमोर आणू पाहतायत.